नमस्कार. सगळ्यात मोठा प्रश्न भरपूर पालकांना पडला आहे, पण हळूहळू करून एक एक व्हिडिओ करून भरपूर प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यापैकी एक की 11वीला आम्ही कुठल्या कॉलेजला प्रवेश घेऊ व मी कुठले सब्जेक्ट निवडू की जे मला पुढे उपयोगाला येतील किंवा जे मला अभ्यासाला पुढे असणार आहे. हा सगळ्यात मुख्य प्रश्न. तर शाखा तर आता आपण बऱ्यापैकी मी गायडन्स केला आहे की कॉमर्समध्ये किती व्यावसायिक संधी आहेत, शैक्षणिक आहेत, इतर तुम्ही कुठल्याही याच्याशी कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉलेज निवडताना पहिली गोष्ट की जेव्हा तुम्ही 11वीला कॉलेज निवडाल, कॉलेज निवडताना तिथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही हे पहिल्यांदा चेक करून घ्या. आता व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय की कुठलाही विद्यार्थी 11वीला एखादा सब्जेक्ट निवडल्यानंतर तो 12वीला चेंज करू शकतो. हे काही ठिकाणी आज आपल्याला होताना दिसत नाही आहे. मी कुठल्या शाळांची जाहीर नावं घेणार नाही, पण साधारणतः हे त्या पालकांची आणि पाल्याची जबाबदारी आहे की कोणतरी म्हणतं आहे म्हणून नावावर जाऊ नका. कारण 10वीला आपल्या पाल्याला कमी गुण मिळण्यामध्ये याचा मोठा वाटा होता. ही पहिली गोष्ट, त्यांनी सेमी इंग्लिश निवडलं, परिणामी ना धड त्याला इंग्लिश आता बोलता येत ना धड त्याला मराठी बोलता येत. ह्या दोन्ही बाजूमध्ये ते अर्धवट प्रोडक्ट तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये सोल्युशन काय? 10वीपर्यंत नाही जमलं, आपल्याला गायडन्स नाही मिळाला, सांगणारं कोण नाही मिळालं किंवा पुढे फायदे तोटे काय होणार आहेत नाही सांगणारं मिळालं. पण आता तुम्हाला जर हे ऐकायला किंवा बघायला मिळतं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये झालेल्या चुकीमध्ये सुधारणा करणं सोपं आहे. त्यामुळे कॉलेज निवडताना साधारण कुठले विषय उपलब्ध आहेत आणि कुठले विषय मला निवडायचेत 11वीला की पुढे ते मला 12वी 13वी 14वी 15वी 16वी 4 वर्ष मला पुढे ते उपयोगाला येणार आहेत. आता 16वी का? कारण आपली नवीन पॉलिसीनुसार 4 वर्ष असणार आहे आपलं कॉलेज. त्यामुळे ते पुढे 4 वर्ष विषय कुठले माझे राहणार आहेत कायम, त्याचं बेसिक नॉलेज, फंडामेंटल आपण म्हणतो बेसिक, ते आत्ता आपल्याला 11वी 12वीला येणार आहे. याच्यावरच तुमचा पुढचा सगळा बेस डिपेंड असणार आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर नवीन पॉलिसीनुसार. त्यामुळे हे विषयांचा विचार करत असताना पहिल्यांदा सर्वात आपल्याला एक विषय, 2 लँग्वेज ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत तेच कॉलेज निवडा. भले 11वीला काही ठिकाणी एक लँग्वेज अवेलेबल असेल, पण दुसरी स्कोरिंग लँग्वेज आहे आपली मराठी. त्याला काही ठिकाणी कॉलेजला IT ऑप्शन दिली नाही. आता IT कशासाठी? त्याच्यामध्ये बेसिक सगळं दिलेलं आहे की आपल्याकडे नुसतं पुस्तकी नॉलेज नको आहे, आपल्याला व्यवस्थित कॉम्प्युटर चालवता यावा. पण मग त्याचा आपल्या पर्सेंटेजवर परिणाम होणार आहे का? हो, होणार आहे 100%. मराठीमध्ये जेवढे मार्क मिळतील तेवढे ITमध्ये मिळतीलच असं नाही. मग या मुलांनी कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं नाही आहे का? तर नाही, आपण MSc IT करतो ना, ते तुम्हाला त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण MSc ITचं पर्सनल कोर्समध्ये मिळणार आहेच. मग त्याच्यासाठी आपण 12वी डिग्रीचे पर्सेंटेज का तिथे कमी करावेत? 100% करू नये. त्यामुळे हे पहिल्यांदा त्या कॉलेजला विचारा. 11वीला IT असेल तरी चालेल, पण 12वीला मला मराठी घेता आलं पाहिजे. किंवा काही ठिकाणी सांगतील पण की हां 12वीला आपण ॲडजस्ट करू, पण 12वीला गेल्यावरती संबंधित शाळा, मुख्याध्यापक किंवा त्यांचे वरिष्ठ जे आहेत हे आपल्याला तो विषय बदलून देत नाहीत. हे 11वीला आपल्याला उलटं ऐकवतात. त्यावेळेला जेव्हा 12वीला तुम्ही म्हणता की 11वीला का नाही घेतलं, त्यामुळे ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे की साधारणतः आता सर मी कुठले सब्जेक्ट ठेवू. तर पहिल्यांदा आपल्याला कॉमर्सचा पहिला मेन सब्जेक्ट असणार आहे की टोटल 3 मेन सब्जेक्ट आहेत, पण त्याच्यापैकी 2 लँग्वेज आहे आणि एक अल्टरनेटिव्ह आहे, तो आपल्याला घ्यायला लागणार आहे. पहिली आपल्याला एक लँग्वेज कंपल्सरी आहे, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात तरी ती तुम्हाला घ्यावीच लागणार आहे, इंग्लिश. बरं, इंग्लिशमध्ये आता काय लागणार आहे तुम्हाला? 10वीपर्यंत ॲक्टिव्हिटी बेस इंग्लिश होतं, आता ॲक्टिव्हिटी बेस नाही आहे, आता आपल्याला अंडरस्टँडिंग बेस इंग्लिश आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? जशी मराठीमध्ये आपण थोडक्यात किंवा दीर्घोत्तरी उत्तर लिहायचो त्या हिशोबामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग किंवा बाकीच्या गोष्टी करून त्याची उत्तरं लिहायची आहेत. मग या इंग्लिशमध्ये केवढा फरक आहे? जमीन आसमानाचा फरक पडतो. 12वीचा जर तुम्ही आत्ताचा निकाल बघितलात तर सगळ्यात कमी निकाल कुठलीही शाळा घ्या, कुठलाही कॉलेज घ्या, इंग्लिशचाच लागलेला आहे. मग मुलाने अभ्यास केली नाही का किंवा हे नाही का? नाही, तो विषयच त्याचा क्लिष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रयत्न जरी केलेत तरी तो विषय एवढा डिफिकल्ट त्यांनी बनवून ठेवलेला आहे की त्यामध्ये आपल्याला स्कोरिंग करणं फार कठीण जातं. त्यामुळे तो इंग्लिशबद्दल फार चर्चा करणं ह्याच्यामध्ये चांगलं नाही आहे. आपण इंग्लिश बाय डिफॉल्ट आहेच, त्यामुळे चर्चा करून काय त्याच्यामध्ये चेंज होणार नाही आहे. दुसरा विषय राहिला अकाउंटन्सी, बुक किपिंग आणि अकाउंटन्सी. तर 11वीला तुम्हाला बेसिक असणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन असेल, मग जर्नल, लेजर, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, भरपूर काय काय गोष्टी असणार आहे, डिप्रिसिएशन, फायनल अकाउंट, सिंगल एंट्री, या सगळ्या बेसिक गोष्टी असणार आहेत. पण त्याला ऑप्शन नाही, तुम्हाला ते कॉमर्स म्हटलं की अकाउंट आलाच त्याच्यामध्ये. 4 वर्षाच्या डिग्री कोर्समध्ये तुम्हाला भरपूरच्या गोष्टी बघायला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर एक आपला इंग्लिश झाला लँग्वेजचा, दुसरा कंपल्सरी झाला अकाउंट, हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तिसरा झाला आपला OCM. OCM म्हणजे काय? ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, की ज्याच्यामध्ये अख्खा बिझनेस कसा रन होतो किंवा सगळ्यात जास्त ज्या फील्ड म्हणतो आपण, अंडर फील्ड जे सब्जेक्ट येतात
ॲडव्हर्टाइजमेंट आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंग आहे, व्हॉट इज बिझनेस आहे, ट्रेड आहे किंवा रिटेलर आहे, होलसेलर आहे, ॲग्रिकल्चर टुरिझम आहे किंवा भरपूर गोष्टी आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, मॅनेजमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला OCमध्ये शिकायचा आहे. OC आपल्याला एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. मग साधारणतः त्याच्यानंतर कुठला महत्त्वाचा येतो तो इकॉनॉमिक्स येतो, अर्थशास्त्र. मग इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला काय काय आहे की आपली इकॉनॉमिक पॉलिसी कशी डिझाईन केली जाते, 1991चं फायनान्शियल जे आपलं धोरण होतं ते कसं आहे, त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये काही चेंजेस आहेत का, तर याच्याशी बेसिक रिलेटेड माहिती, पैसा म्हणजे काय, त्याची तत्व, वॉट एव्हर एक्सेट्रा, भरपूर काय काय, व्हॉट इज मनी, त्या हिशोबात तो एक तुम्हाला सब्जेक्ट अवेलेबल आहे इकॉनॉमिक्स, आणि तो कंपल्सरी आहे. मग याच्यामध्ये 2 सब्जेक्ट ऑप्शनल आहेत आपल्याला. काही ठिकाणी मराठी आहे 12वीला, काही ठिकाणी IT आहे. तर सल्ला घेतलात पर्सेंटेजच्या दृष्टीने जर ते तुम्हाला 12वीचं सर्टिफिकेट एकदाच मिळणार आहे. पुढचा विचार करून तुम्ही सेमी घेतलं 8वी 9वी 10वीला फार तुम्हाला फळ मिळालेलं नाही. तुम्ही पुढचा विचार करणं तुम्ही आता बंद करा. 1-2 वर्ष 3 वर्षाच्या हिशोबाने जर विचार करून डिसिजन घेतले तर ते आपल्या दृष्टीने फार चांगलं राहील. तर त्याच्यामध्ये विषय आत्ता चालू मराठी आणि ITचा. तर माझ्या हिशोबाने तुम्ही 11वीला IT असेल एखाद्या कॉलेजमध्ये तरी चालेल, पण 12वीला तुम्ही मराठीवर शिफ्ट व्हा, कारण तिथे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये स्कोअर करता येईल. 10वीला जरी कमी मार्क असतील, यावर्षी आपल्याकडे जवळजवळ 15 ते 16 मुलांचे मार्क 10वीपेक्षा वाढलेत. खरे कमी होतात, वाढले म्हणजे काय झालं, एक तर डिसिप्लिन आहे त्यांना आणि दुसरं गायडन्स, की कोण सांगतंय आणि सल्ला कुणाचा घेत आहे. फील्डवरचा सल्ला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. असं बाहेर ना कोणतरी सांगतंय की ज्याच्यामध्ये त्याला फार एक्सपिरियन्स नाही आहे किंवा त्याची डिग्री आहे त्याच्यामध्ये, पण तो ॲज अ टीचर म्हणून इलिजिबल आहे का, त्याच्याकडे तेवढं नॉलेज आहे का देणारं, तर ते फार गरजेचं आहे. हल्ली 4 माणसांमागे एक तुम्हाला मोटिवेशनल लेक्चर मिळतोच, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की सर मॅथ्स घेऊ का SP घेऊ. आता काही जणांना असं वाटतं 10वीला मला मॅथ्समध्ये 90 मार्क होते, मग मी 12वीला पण स्कोर करीन. पॉसिबल नाही आहे ते. मॅथ्स कठीण आहे का, हो 100% कठीण आहे, कारण त्याची लेवल जवळजवळ दुपटीने किंवा तिपटीने वाढते. कारण आपल्याला काय खरं काय याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे, आभासी याच्यामध्ये जायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मॅथ्स 13वी 14वी 15वी लेवलच्या मॅथ्स आहे 11वी 12वीला. तुम्हाला सुरुवातीला सोपं वाटेल, नंतर 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर सेकंड सगळ्यात कमी मार्क असणारा सब्जेक्ट कुठला असणार आहे, तर मॅथ्स असणार आहे. मग आपल्याला तो ठेवायचा नाही आहे. मग तो नाही ठेवला तर पुढे काय अकाउंटला प्रॉब्लेम येईल का, काही येणार नाही. नवीन पॉलिसीमध्ये मॅथ्स सब्जेक्टच काढून टाकलेला आहे. काढून टाकलेला म्हणजे काय, दॅट इज ऑप्शनल सब्जेक्ट. जुन्या पॉलिसीमध्ये तो कंपल्सरी होता FY BComला फर्स्ट इयरला, पण नवीन पॉलिसीमध्ये तो कंपल्सरी नाही, तो ऑप्शनल आहे. ऑप्शनल का, तर त्याचा आणि अकाउंटन्सीचा फार काहीचा संबंध नाही आहे. आकडे सोडलेत तुम्ही तर बाकी याच्यामध्ये तुम्हाला काही संबंध बघायला मिळणार नाही. मग मॅथ्सला और कुठला सर सब्जेक्ट आहे, तर तो SP आहे. तर आम्ही SP का घ्यावा, तर SPचं जे बेसिक नॉलेज आहे, जे पुढे कंपनी सेक्रेटरी किंवा अजून पोस्टवर काम करू इच्छितात किंवा त्या फील्डमध्ये जाण्यासाठी आहेत, तर त्यांच्यासाठी SP सब्जेक्ट फार इम्पॉर्टंट आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. मग त्याला गेल्यावर फायदा काय सर, तर त्याला गेल्यावर फायदा हाच होणार आहे की तुम्हाला फर्स्ट इयरला लॉ म्हणून एक सब्जेक्ट येतो, बिझनेस लॉ. त्याच्यामध्ये ते सगळं बेसिक्स आहे, हे 11वी 12वीचं तुमचं SPचं आहे. मग जर मला पुढे मॅथ्स नाही आहे तर मी 11वी 12वीला SP घेणं गरजेचं आहे, जरी तुम्ही मॅथ्समध्ये पक्के असाल तरी. का, कारण SPमध्ये स्कोअर करणं जाम इझी ॲज कम्पेअर टू मॅथ्स. म्हणजे काय होईल, 4 सब्जेक्टमध्ये नुसतं स्कोअर केलं आणि 2 सब्जेक्टनी माझे मार्क पाडले, तर तुमची ती मेहनत आहे ती फुकट जाणार आहे. म्हणजे एक तुम्हाला कळलं, शाळा निवडताना 11वीला ठीक आहे, पण 12वीला मराठी माध्यम घ्या, कारण आपल्याला मराठीमध्ये लिहिताना एक्सप्लेन करताना जाम सोयीचं पडतं ॲज कम्पेअर टू इंग्लिश. आपल्याला ते सुचत नाही. मग जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जाता तेव्हा डिग्रीवर ते काय लिहून येत नाही आपल्या प्रमाणपत्रावर, हे सेमी इंग्लिशचा स्टुडंट आहे का मराठीचं आहे, ते एवढंच बघतात, ह्याला पर्सेंटेजनी किती कळलं आहे, तो प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्यामुळे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. सब्जेक्ट ॲडमिशनला जाताना कुठले घ्यायचे एकदा मी रिपीट करतो. पहिला तुम्हाला कंपल्सरी असणारी इंग्लिश लँग्वेजमध्ये, दुसरा अकाउंट, तिसरा OC, चौथा इकॉनॉमिक्स. बरोबर आहे. मग सर उरलेले 2 सब्जेक्ट कुठले घेऊ, तर त्याच्यामध्ये मराठी एक घ्या आणि SP एक घ्या, तर ते आपल्याला पुढच्या दृष्टीने फार सोपं जाईल. 10वीपेक्षा तुमचे पर्सेंटेज वाढतील, लक्षात आलं. आणि 12वीला माध्यम मराठी घ्या की जेणेकरून आपल्याला ते लिहायला सोपं पडेल. बाजूचं कोणी काही सांगू दे, लक्षात आलं का, की हे जे पर्सेंटेज कमी मिळण्यामागचं 10वीला कारण आहे, ह्याचं ते एकमेव मुख्य कारण तेच आहे, चुकीचा गायडन्स. त्यानंतर त्या फील्डमधल्यांचा माणसांचा रोल काय, तर त्यांना माहिती नाही. काय काय शिक्षकांना बोर्डाचा पॅटर्न माहिती नाही, बोर्डाच्या वेटेजनुसार कुठले पेपर, कुठले प्रश्न कसे येतात, कसे लिहायचे, प्रेझेंटेशन स्किल नाही. त्यामुळे ओव्हरऑल इम्प्रेशनचं जे बोर्डाचा सुपरवायझर किंवा मॉडरेटर मार्क देतो पेपर चेक करताना, ते आपल्याला मिळतच नाही. आपण फक्त अभ्यास करून जातो. मग ते मार्कांमध्ये कन्व्हर्ट होणं फार गरजेचं आहे. जर ते झालं नाही तर ही जी तुम्ही सगळी मेहनत करणार आहे ती फुकट जाणार आहे. त्या हिशोबाने काळजी घ्या आणि ते कॉलेज निवडा की जे तुमचा विचार करतं, तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं नाही.
या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद.